एप्रिल 2017 आम्हा 1967 साली SSC झालेल्या विद्यार्थ्यांना SSC होऊन आता 50 वर्ष झाल्याबद्दल आम्ही सर्वजण एकत्र भेटणार आहोत. ही आमची प्रिय शाळा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पेरुगेट भावे स्कूल. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय पेरुगेट भावे स्कूल पुणे. शाळेचं प्रवेशद्वार, सुहास बापट. अरे काढला जगदीश आलाय. हो, शाळेची इमारत, आज जिथे आमचा प्रोग्राम होणार आहे तो हा हॉल. कोअर कमिटी उपस्थित झालेली आहे. सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. आमचा वर्गमित्र जगदीश चव्हाण आणि त्याच्या सहकाऱ्यांनी काढलेली ही प्रतिमा, आमचे परमपूज्य मुख्याध्यापक चिरा आठले, ई लर्निंग सॉफ्टवेअर जे आम्ही दिलेलं आहे शाळेला, त्याचा हा कॉम्प्युटर. ई लर्निंगसाठीचा हा स्क्रीन, स्पीकर्स आणि हा प्रोजेक्टर. शाळेचा पहिला मजला.
हां त्यांनी त्यांना सॉफ्टवेअर नव्हतं. वर्गमित्र जमू लागलेले आहेत. आमची लायब्ररी इथे होती. आता काय आलं इकडे आपल्या वेळेला होती का नव्हती? होती ना, इकडे होती. विशेष आठवत नाही त्याची. कसं स्वच्छ ठेवलंय. शाळेची मूळ इमारत जशीच्या तशी आहे. सेम आहे. इकडे खाली काय आहे? भूगोल क्या भूगोल कविता पहिली, मराठी माती. आपल्या महाराष्ट्र भूमीचा गौरव करताना मराठी माती. आपल्या महाराष्ट्र भूमीचा गौरव करताना कवी कुसुमाग्रज म्हणतात, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा, हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दूध मधिराने केली मृत्यूवरी मात, नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवली नामान, हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. ह्या कॉम्प्युटर लॅबमधलं लॅन केबलिंग आमच्या बॅचने करून दिलेलं आहे. आता हे सर्व 25 कॉम्प्युटर्स पूर्ण क्षमतेने चालू झालेले आहेत. आपण हे लॅनचं काम केलं. लहानचं काम केलं भेटले का? तुला हे असेल ना, ऑटो असेल ना. माननीय एअर मार्शल भूषण गोखले संगणक कक्षाच्या नूतनीकरणाचं उद्घाटन करताना कीबोर्ड सगळे दिले होते. ते सगळं आपण बसून सगळं व्यवस्थित होतं. ई लर्निंगचं सॉफ्टवेअर त्याच्यात दुसऱ्या
म्हणजे MS Word किंवा MS Excel वगैरे जे असतं ते शिकवण्यासाठी पण या 2 लॅब वापरतात. म्हणजे गैरसोयीची ती निम्बी स्लॅब असल्यामुळे निम्मान वगैरे द्यायचा नंबी वर्ग मग वर्गाचा आता सगळ्याच्या सगळ्या वर्ग इथे येऊ शकतो आणि एकाच शिक्षकाचं सगळं गोष्टी काम 50चा वर्ग येऊ शकतो हां. 25 आणि शेजारी. बसू शकतो. ते संगणक 64च्या बॅचचे दिले होते त्यांचा फंड संपल्यामुळे त्यांनी अर्धवट काम केलं. ठीक आहे. ते चालू होतं काम त्याचं. एक लॅब केली आपण. ओके शिक्षकाचा झाला रेट शिक्षक ते टाईम टेबलमध्ये खूप कसरती पाहिजे त्यांच्या एकच लॅब आणि 1800 मुलं. प्रत्येक वर्गात 50 कॉम्प्युटर परिस्थिती झाली आहे ते पण त्यांचंच आहे. दोन्हीचंच आहे. एवढा स्क्रीन सिमिलर इकडे आणि प्रोजेक्टर आणि सॉफ्टवेअर आणि तिथं ऑपरेट आधी डिस्टन्स बरोबर केलेलं होतं आधी जेवढ्या मॅचिंग केलं होतं पण बरोबर नाही त्याच्यावरून करायचं. ॲम्प्लिफायर बरोबर नाही पण अपडेट बघूया आपल्याकडे काही फंड्स असलं मला तर आम्ही करू हे इंग्लिश मीडियम मराठी मीडियम सेमी सगळ्यांकरता आहे. सगळ्यांकरता आहे. आणि त्याच्यात काही इंग्लिश पण आहे. हो आपण ते मीडियम सिलेक्ट करू शकतो ना आणि सगळे विषय आपल्या SCRT मध्ये असे तज्ञ व्यक्ती फक्त लावलं आणि बसलाय असं नाही. त्याची काही टेक्निक आहे त्यांनी ते शिकवले प्रत्यक्षात त्याचा फायदा खूप होतो. हे मध्ये पॉज करता येतात तुम्हाला पाहिजे म्हणजे मग झालेल्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन देणं किंवा पुढे काय आहे ते सांगणं मध्ये काही क्वेश्चन पेपर पण आहेत. क्वेश्चन पेपर पण आहेत. पण करता येतं क्वेश्चन पेपर पण आहेत. क्वेश्चन पेपर्स पण आहेत क्विज पण आहेत सांगायचं मी बरेचसे सॉफ्टवेअर पाहिले म्हणजे त्यात आम्हाला हे बरं वाटतं. हे पण 2020 पर्यंत 17, 18, 19, 19 आणि 19 नाही असं 3 वर्षापर्यंतची व्हॅलिडिटी आहे. हां 2020 पर्यंतची झाले तुमचं शाळेला कुठेतरी नवनीत नाही सॉफ्टवेअर हार्डवेअरसाठी आम्ही जे दिलंय त्या सगळ्याचं एमसी आम्ही यांना 2020 पर्यंतच करून टाकलं. कॉम्प्युटरचा हो काही दिलेल्या कॉम्प्युटर दिलेल्या कॉम्प्युटर आम्ही दिलेले आहे. संस्थेचं NCR केलेलं आहेच आमचा एक्सपर्टचा विषय असतो. काय प्रॉब्लेम आला तर आम्ही त्यांना फोन करतो. तशीच ही एजन्सी नवीन कॉम्प्युटर्स थँक्यू. आणि एक बायोमेट्रिक अटेंडन्स युनिट पण आम्ही देतो. आता आपल्याकडे 2 आहे तर आपण आणखी बसू उद्या किंवा परवा बसू. हा खूप मोठा होता. या वास्तूमध्ये पुन्हा प्रवेश करतोय.
त्यानंतर माझ्या पाठोपाठ आपण सगळ्यांनी म्हणायचं. आपल्याला ती पाठ आहे, कारण आपण शाळेमध्ये असताना त्या पलीकडेच ग्राउंडवरती आपण सगळे जमल्यानंतर आपले त्यावेळेचे शिक्षक SP कुलकर्णी ते आपल्याला ही घोषणा सांगायची आणि आपण एक एक ओळ त्यांच्या पाठोपाठ म्हणायचं. तर मी एक एक ओळ सांगतो, त्याप्रमाणे आपण म्हणायचं. हम है लड़के MES के, हम है लड़के MES के, देश सेवा ध्येय हमारा, देश सेवा ध्येय हमारा, सहकार समता बर्ताव हमारा, सहकार समता बर्ताव हमारा, आराम नहीं करेंगे हम, आराम नहीं करेंगे हम, पीछे नहीं हटेंगे हम, पीछे नहीं हटेंगे हम, देश का उद्धार जरूर करेंगे, जरूर करेंगे, जरूर करेंगे, देश का उद्धार जरूर करेंगे, जरूर करेंगे, जरूर करेंगे। जय हो जय हो जय हो, जय हो जय हो जय हो, भारत माता की महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल श्री भूषण बोगले सर, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री राजीव सहस्रबुद्धे, शाळा समितीचे अध्यक्ष श्री भालचंद्र पुरंदरे आणि पेरुपेट बॉयस्कूलचे मुख्याध्यापक श्री KN अर्नाळे सर, तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिक्षक वृंद, इतर निमंत्रित आणि माझ्या वर्गमित्रांनो, मला थोडंसं जड जाणार आहे पण तरी देखील मी याचाच प्रयत्न करतो. पेरुपेट बॉयस्कूलच्या 1966-67च्या 11वीतील सर्व विद्यार्थ्यांतर्फे मी आज इथे उपस्थित असलेल्या आमच्या सर्व गुरुजनांना त्रिवार वंदन करून माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो. आपल्या शाळेची इमारत, आपले शिक्षक आणि आपण सर्वजण. गप्पांमध्ये दिवसचे दिवस जातात पण आठवणी संपत नाही आणि या आठवणीतून बाहेर पडायला कोणी तयारी होत नाही सहसा. आपल्या सर्वच गुरुजनांनी शिकवलेलं पाठ्यक्रमातलं शिक्षण, पाठ्यक्रमाबाहेरचं व्यावहारिक शिक्षण, त्यांनी दिलेली पाठीवरची शाबासकीची थाप आणि केलेल्या शिक्षा, हे कसं अगदी सगळं दख्ख आठवतं. खूप आनंद होत आहे की ज्या गोष्टी आपण शाळेसाठी पूर्ण केल्या आहेत त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे. एक म्हणजे नवनीत पब्लिकेशनचं ई-लर्निंग सॉफ्टवेअर 2 युनिट. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या मान्यवरांना दाखवलेल्या आहेत, आपल्यापैकी काही जणांनी पाहिलेल्या आहेत. नंतरही जर पाहिजे असतील तर वरच्या मजल्यावर जाऊन आपल्याला ते पाहता येतील. वरील सॉफ्टवेअरसाठी लागणारं कॉम्प्युटर हार्डवेअर, प्रोजेक्टर वगैरे साहित्य एक सेट, हे सगळं ई-लर्निंग सॉफ्टवेअर जे आहे ते आपण शाळेला 2020 सालापर्यंत त्याची व्हॅलिडिटी दिलेली आहे. म्हणजे 17-18, 18-19 आणि 19-20 अशी 3 अकॅडमिक इयर्स ज्याला म्हणता येतील तेवढ्यापुरती ती व्हॅलिडिटी आहे या सॉफ्टवेअरची. म्हणजे 3 वर्ष मुलांना हे वापरता येईल चांगल्या पद्धतीने. आणि या 3 वर्षामध्ये त्याच्यात जे काय बदल होतील ते सगळे नवनीत पब्लिकेशनमध्ये करून देतील. त्यानंतर शाळेच्या कॉम्प्युटर लॅबचं आम्ही नूतनीकरण करून दिलं आहे, एका लॅबचं. आणि विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक अटेंडन्स मशीनही आपण देतोय पुढच्या 1-2 दिवसामध्ये. ते अजून बसलेले नाही आहे पण ते 1-2 दिवसामध्ये आम्ही बसवून देऊ. या संबंधीची अधिक सविस्तर माहिती माधव बांदोडेकर त्याच्या भाषणामध्ये त्यानंतर
बाळचंद्र पुरंदर. त्यानंतर आपण आमच्या शालेय जीवनात मनाची जडणघडण करणारे सुसंस्कार, जीवन दिशा दर्शवणारे सहृदयी मार्गदर्शन केले. आपल्या विचारातून, आचारातून, उच्चारवाणीतून आपण पवित्र ज्ञानदानाचे अखंड कार्य केले. दुसऱ्याप्रती आदर, नम्रता, रुजुता, विनयशीलता, निस्वार्थता, विवेक विचार, खिलाडी वृत्ती, त्याग, समर्पण आदी अनेक उत्तमोत्तम गुणांचे आम्हावर आपण संस्कार केलेले आहेत. त्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू. आम्हाला आपणाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपणास हे सन्मानपत्र सभेने आम्ही अर्पण करत आहोत. इनाम कार्यक्रम शिकवण्याची अत्यंत आवड असल्यामुळे रिझर्व्ह बँकेची नोकरी सोडून सरांनी 1961 ते 1965 आपल्या शाळेमध्ये शिकवलेले आहे. आचार्य असल्यामुळे की भावे स्कूल म्हणजे मोठा विनोद. सरांनी काय झालं पाहिजे. 1970 साली वासुदेवाश्रमाची दीक्षा त्यांनी घेतलेली आहे. सुंदर हस्ताक्षर, चित्रकला हे सरांच्या आवडीचे विषय आहेत. सरांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर फार सुंदर गातात. इयत्ता 8वी मध्ये असताना आम्हाला त्यांच्या गाण्याच्या मैत्रिणीचा योग आला होता. विशेषतः चंद्र भावे स्कूल मध्ये सरांनी 20 वर्ष इंग्रजी शिकवलेलं आहे. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून सर गणले जातात. अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केलं आहे. त्याचा इझी अप्रोच टू इंग्लिश ग्रामर, इंग्लिश ग्रामर एक गेम, नंतर हॅलो सर नावाचंही त्यांचं पुस्तक आहे. या फेवरेट भावे स्कूल बद्दल आणि विद्यार्थ्यांबद्दल सरांच्या आठवणी आहेत. आहे मधुकर तरी सरांच्या छापून आलेला विविध बक्षीस पात्र कथांचे गोष्टींचे संकलित असेल गरवारे हायस्कूलमध्ये त्यांनी शिकवलं. सर्व विद्यार्थीकडे शिक्षक म्हणून सर गणले जातात, ओळखले जातात. आणि गणित म्हणजे सरांनी शिकवण्याची काही वेगळी पद्धती त्या काळामध्ये आम्हाला शिकवलेली होती. अभ्यंकर सर प्राजक्ता मंडावले मॅडम यांचा सत्कार आपण करत आहोत. त्यानंतर संगणकाचं काम त्यांनी केलेलं आहे ते अंशुमन गायकवाड यांचाही सत्कार आपण करणार आहोत. अजूनच्या व्यक्तींचा आम्ही इथे सत्कार करणार आहोत. आम्ही हैकर म्हणून हे घर आपल्या शाळेशी संबंधित नाही आहेत, परंतु त्यांनी मनापासून इथं वांदेडकर आणि सगळ्या ग्रुपसाठी काम केलेलं आहे. आम्ही यांचाही सत्कार आपण करतोय. पुष्पगुच्छ आणि नारळ देऊ. चित्र काढलेलं आहे त्याला सुद्धा नमन करतो. कारण इथे आपल्या डेव्हलपमेंट भावे स्कूल म्हणजे जी पहिली शाळा आपली MSC त्याचं एक फार मोठं असं एक आपल्या पुण्यासाठी आणि एज्युकेशनसाठी फार महत्त्वाचं असं एक स्थान. आणि त्यामुळे आपण आज जो हॉल इथे बसलो आहोत तो आपला गावडे सर यांच्या नावाने आपण केलेला आहे. गावडे सरांचं अशा तऱ्हेचे आपले सगळे ऋषितुल्य सगळे गुरु यांच्यामुळे आपण आज सगळे विद्यार्थी विज्ञान क्षेत्रामध्ये काही ना काही कामाने पुढे आलेलो आहोत. मला वाटतं त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी टाळ्या दिल्या. आणि या शाळेचं अजूनही चांगलं काम चालू आहे.
मी आत्ताच अर्नाळे सरांच्या ऑफिसमध्ये होतो. इतकी चांगली प्रशिक्षित पत्रकार तिथे आहेत. कित्येक लोकांनी त्यांना म्हणजे स्वतः अर्नाळे सरांना सुद्धा त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी आपल्या शाळेची परंपरा खूप वाढवलेली आहे. त्यामुळे आपलं पण अभिनंदन. आणि अर्थातच आपण सगळंच आहे ABS एक कुटुंबीय विषय सभासद. मग अशी सांगण्यात आलं तसं मी सुद्धा 1ली ते 11वी शाळेमध्ये होतो. बालशिक्षण मंदिर भांडारकर आणि नंतर आपली 4थी शाळा म्हणजे प्रभात रोडची जी त्याला भावे स्कूल, त्याला एकेकांना भावे स्कूल, त्याला नंतर अर्थात लिंबागे गरवारे म्हणतात. मी 61-62चा विद्यार्थी. जसं तुमचं 67 तसं मी 61-62. 61 साली पूर आला. त्यामुळे आमच्या शाळेमध्ये अजूनही सुद्धा एक अशी लाल रेख आहे हॉलमध्ये, इथपर्यंत पाणी आलं. मी प्रोफेसर नातू आणि त्यांचे सगळे कलिग त्यांच्याशी बोलत होतो. ते सांगत होते की जवळजवळ 140 विद्यार्थी होते तुमच्या तुकड्यामध्ये एका जगात. पण बऱ्याचशांची तुम्ही संपर्क साधला. आम्हाला तर अजूनही जास्त थोडं कठीण गेलं जेव्हा आम्ही 62मध्ये 50 वर्ष सेलिब्रेट केली. कारण त्या पुरामुळे शाळेतले रेकॉर्ड्सच नव्हते. आणि अर्थातच आम्ही फार जादा नव्हतो. म्हणजे 90 होत्या आमच्या फक्त 40 तुकड्या होत्या. 120 विद्यार्थी होते आणि विद्यार्थिनी होते. आणि विद्यार्थिनींची नावं बदलतात त्यामुळे अजूनही थोडा जरा त्याच्यामध्ये अवघड जात होतं. पण तरीसुद्धा आम्ही जवळ 90 जणांपर्यंत पोचलो आणि 70 जण जमले होते. जसे आज जवळजवळ 70 जण जमले. हे जे असं आपण गेट टुगेदर करतो, रियुनियन करतो, मला अविस्मरणीय असतं. मग अशी नेहमी सरांनी जसं सांगितलं की त्यांच्या ज्या ज्या आठवणी असतात आपल्या शाळेतल्या त्या आपण कधीच विसरू शकतो. मी नेहमी सांगत असतो की लहान मुलं जेव्हा आपण सुद्धा एका वेळेस जेव्हा लहान असताना शाळेत यायला कुरकुर करत असतो, आईला बोट सोडत नसलो, पण एकदा शाळेमध्ये येऊन रमलो मग त्याच्यामध्ये शिक्षकांचा एक मोठा वाटा असतो आणि त्याचबरोबर आपले सगळे जे स्नेही असतात. आणि 11वी नंतर आता अर्थात 12वी आता आणि 11वी नंतर आपण जेव्हा सोडून जातो त्यानंतर एक हळहळ असते. माझ्यासारख्यांना स्पेशली जे पुण्याच्या बाहेर गेले आणि कित्येक वर्षानंतर मी जेव्हा परत आलो फार कमी लोकांशी माझा संदर्भ होता. कित्येक जण बाहेर देशाला गेलेले होते आणि त्यामुळे नक्कीच आता मी जेव्हा इथे पुण्यात परत स्थायिक झालो त्यावेळेला बरेचदा आम्ही जसं तुम्ही सुद्धा व्हॉट्सअप ग्रुप केला आम्ही केलेला नाही तरीसुद्धा बऱ्याचशा कारणाने आम्ही भेटतो. त्यामुळे एक निराळीच अशी आपली कुंजी म्हणतो आपण अशी गाठ असते ती आम्हाला परत एकदा जपण्यात आली. त्यामुळे तुमचं सगळं 67 बॅचचं अभिनंदन की तुम्ही एवढे कष्ट करून तुमची कोर कमिटी त्याच्यामध्ये बरेच जण आमचे अर्थात प्रोफेसर नातू कारण ते अजूनही ABSमध्येच होते नंतर दरबारेमध्ये कॉलेजमध्ये. त्यामुळे आपले जे असे कष्ट करून आपल्या ज्या सगळ्या लोकांनी इथे जमवलं आहे मला वाटतं एक आणि त्यामुळे तुम्ही जे त्यांना परत देण्याचं एक काही ना काही भेट काही ना वस्तू किंवा काही देणगी मला वाटतं एक फार चांगल्या रीतीने आज आपण डेव्हलप केलेलं आहे. वरती गेलो होतो E-लर्निंगचं सॉफ्टवेअर दिलेलं आहे आणि 2 ठिकाणी दिलेलं आहे. आता त्याचं ANCचं आपण बोललो 3 वर्षासाठी आणि बरेच काही काही गोष्टी मी देतात. मला वाटतं शाळेला आणि संस्थेला याचा खूपच फायदा होईल. मी मगाशी म्हणत होतो की हे जे E-लर्निंग पॅकेज आहे बहुतेक आम्ही बाकीच्या शाळांमध्ये सुद्धा अशाच नोंदणीचं जर चांगलं असलं तर आपण ते रजिस्टर आपण ते करून सगळीकडेच त्यामुळे स्टँडर्ड होईल. त्याचं म्हणजे हार्डवेअर काही जे त्याच्याबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते पण स्टँडर्डाईज होईल. त्यामुळे डिजिटलीसुद्धा स्टँडर्डाईज होईल आणि सॉफ्टवेअरचं सुद्धा त्यामुळे एक प्रकारचं शिक्षकांना त्यामुळे कसं E-लर्निंग करायचं ते सुद्धा आपल्याला करता येईल. त्यामुळे मी तुमचं पुन्हा अभिनंदन करतो की तुम्ही अशा एक चांगल्या रीतीने एक आम्हाला कायम स्वरूपाची अशी भेट दिलेली आहे. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा जेव्हा आपण कॉमिक्स वाचायला लागलो तर मला वाटतं बरेच आपल्याला ते आई वडील ओरडायचे. पण आता जेव्हा तुम्ही E-लर्निंग वगैरे बघता त्याच्यामध्ये आता बहुतेक सगळ्या गोष्टी
त्याच रूपाने आता दुसऱ्या एका ई-लर्निंगच्या पॅकेजमधून आपल्याला दिसतात. आणि त्याचं कारणच असं आहे की मला वाटतं की जितकं चित्ररूपाने आपण गमवून त्याच्यामध्ये शिकू शकतो, एस्पेशली लहान मुलांना जो इम्पॅक्ट होतो, मला वाटतं त्यामुळे याचा एक फार फायदा चांगला होईल. आजकाल मीडियामुळे तर मुलं खूपच आपल्यापेक्षा म्हणजे आपल्या जनरेशनची होती मुलं त्याच्यापेक्षा खूपच जास्त त्यांना अवेअरनेस आहे आणि त्यामुळे चांगल्या रीतीचं पॅकेज त्यांना मिळणं आणि त्यांना त्याच्यातून शिक्षण मिळणं फार महत्त्वाचं असतं. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मला वाटतं की आम्ही जे MAA म्हणून म्हणून एक संस्था काढलेली आहे, म्हणजेच MES ॲलमना असोसिएशन, आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला सगळ्यांना त्यामध्ये समावित करण्यास इच्छुक आहोत. आणि नुसतंच पैशासाठी नाही तर आपल्यापैकी इतके जण एंटरप्रेनर आहेत. मला सर म्हणत होते की ते पण एंटरप्रेनरशिप करतात, त्यांचा मुलगा करतो, आपण एंटरप्रेनर आहोत. त्यामुळे माझे विद्यार्थी मित्र हो, या संस्थेचा इतिहास खूप मोठा आहे. तुम्ही आत्ता मला वाटतं घोषणा दिली आणि PK कुलकर्णी म्हणून तुम्हाला शिकवायला होते का नाही मला माहीत नाही आहे, तर त्यांनी आग्रह धरला शाळेमध्ये की ही घोषणा ह्या शाळेमध्ये चालू करावी. गेले 5 वर्ष आपण ही घोषणा या शाळेमध्ये शिक्षकासहित सर्व म्हणतात. तुम्ही 2 ओळी वाचून पुढे मागे म्हणतात असं नाही आहे. आम्हाला जर सांगितलं असतं तर आम्ही हमारे लडके MSK वगैरे वगैरे आम्ही सुद्धा बोललो असतो. सर्व शिक्षकांची घोषणा पाठ झालेली, हेच संस्कार आपण पुढे घेऊन जातोय. आपण 1-2 गोष्टीवर बोलणार आहे आणि मी थांबणार आहे, कारण त्यांनी मला सांगितलं की 3 मिनिटं 4 मिनिटाला माईक बंद होईल. शाळेची एकंदर स्थिती पाहिली तर आपल्या शाळेत इंग्लिश मीडियम हे एका विभागात भरतात सकाळ विभागामध्ये, आणि 8वी ते 10वीचे 1000 विद्यार्थी हे दुपार विभागामध्ये आहेत. टोटल 70 स्टाफ कार्यरत आहे. नॉन टीचिंग सहित 85 स्टाफ आपल्याकडे कार्यरत आहे. आपण 10वीचा रिझल्ट पाहिला तर सर्व शाळेचा चांगला, आपल्या संस्थेच्या सर्व शाळेचा चांगला रिझल्ट लागतो. त्याचप्रमाणे इंग्लिश मिडियम सोडून मराठी मिडियमचे आम्ही कंपॅरिझन करतो, या शाळेचा रिझल्ट हा 99.25% रिझल्ट आहे. कारण मराठी मिडियममध्ये तुमच्या काळात येणारे विद्यार्थी आणि आत्ताचे विद्यार्थ्यांमध्ये खूप फरक आहे. वेगळ्या स्थितीतले मुलं येतात आणि त्यांना शिकवण्यासाठी, पालकांना अट्रॅक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या फॅसिलिटी माझी विद्यार्थ्यांमार्फत तयार करावे लागतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे सायन्स आणि कॉमर्सचा रिझल्ट पाहिला, गेले 3 वर्ष ह्या दोन्ही स्ट्रीमचा रिझल्ट हा 100% लागतो. त्याचं क्रेडिट त्यांना शिकवणारे शिक्षक आणि फ्रीडम आणि संस्थेचा विश्वास, मुख्याध्यापकावर संस्थेचा 100% विश्वास आहे. म्हणून मुख्याध्यापक ह्या पद्धतीने काम करू शकतो, हा मला अभिमान आहे असं वाटतंय. या रिझल्ट बरोबर आपण शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम चालू करू. संपला विषय असं नाही आहे. त्या क्षणी पालकाला SMS जातो आणि SMS चा खर्च हा एका माजी विद्यार्थ्याने पुढील 5 वर्षाचा शाळेमध्ये भरलेला आहे. म्हणजे तशी अडचण शाळेला आणि संस्थेलाही काही नाही आहे. मी ती सिस्टीम बसवताना सांगितलं की त्याचा मेंटेन काय आहे, तर ह्या सिस्टीमचा अत्यंत प्रभावी. मग त्यासाठी डिजिटल स्कूलसाठी 3 गोष्टी स्मार्ट करणं अपेक्षित आहे. स्मार्ट टीचर, त्यांना ते तंत्रज्ञानाची माहिती असणं अपेक्षित आहे. स्मार्ट स्टुडंट अँड स्मार्ट पेरेंट. SMS आलेला पाहता येतोय का नाही, त्याचं प्रशिक्षण घेतलं आम्ही की तुम्हाला असा SMS पाठवलाय, तुम्ही कसं पाहणार आहात. ते इंग्लिशमध्ये आपण पाठवतोय म्हटले, मराठीला खर्च जादा आहे. तर अशा पद्धतीची आपण बायोमॅट्रिक सिस्टीम महाराष्ट्रातली पहिली सिस्टीम आहे की ते कोणत्याही प्रकारचं पालकाकडून विद्यार्थ्याकडून अनुदान घेत नाहीये. माझी विद्यार्थ्याच्या माध्यमातून ही सिस्टीम बसवलेली आहे. म्हणून परवा मगर साहेबांनी उद्घाटनामध्ये सांगितलं की महाराष्ट्रातली पहिली मराठी माध्यमाची शाळा आहे की ही सिस्टीम कार्यान्वित करते. आणि त्यासाठी तुमची बॅच सुद्धा एक मला वाटतं बायोमॅट्रिकचं मशीन देणार आहे. हे पाहिल्यानंतर मला खूप आनंद वाटला, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे 91च्या बॅचने एक ई-लर्निंग सॉफ्टवेअर बसवून दिलेलं होतं.
ई लर्निंग सॉफ्टवेअरमध्ये आम्हाला अडचणी येत होत्या की शिक्षक ऑन करायच्या आणि साईडला थांबत होते. म्हणजे ते पिक्चर पाहिल्यासारखं ते पाहत होते. दिस इज नॉट गुड. मी काही तज्ज्ञ व्यक्तींशी संवाद साधला की अरे हे काही बरोबर वाटत नाही म्हटलं हे. मग शिक्षकाला पर्याय हा ई लर्निंग नाही आहे म्हटलं. मग SCRTमध्ये काही तज्ज्ञ व्यक्ती त्यांच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिलं की हा लेसन कसं घेणं, कशा पद्धतीने घेणं अपेक्षित आहे. तर त्या पद्धतीचं 70 शिक्षकांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि पदाधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण दिल्यामुळे अत्यंत प्रभावीपणे ही सिस्टीम चाललेली होती. परंतु आपल्याकडे टोटल 5वी ते 12वीचे 35 वर्ग आहेत. मग त्यांचा नंबर 8 दिवसातनं एकदा येतो ई लर्निंगसाठी आणि त्यांची धडपड असते. म्हणून मी या सर्वांना तुमच्या बॅचचे जे कोऑर्डिनेटर आहेत त्यांना सर्वांना विनंती केली की अजून एक जर लॅब दिली तर म्हटलं 8 दिवसांना नंबर येतो ते 4 दिवसांनी येईल. तर ही अत्यंत प्रभावी ही लॅब झालेली आहे आणि ते पाहिल्यानंतर आम्हाला खूप आनंद वाटला आणि त्यांनी मला वाटतं शाळेला कोणताही त्रास न देता ही लॅब उपलब्ध करून दिलेली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. असे इथे व्यासपीठावर बसायला प्रचंड संकोच वाटला, कारण माझ्यापेक्षा समोर बसलेल्या विद्यार्थ्यांची वय जास्त आहे. त्यांना शिकवणारे शिक्षक समोर आहेत. मी स्वतः शिक्षकच होतो. आम्ही शिकवताना वर्गात पहिल्यांदा सांगायचो की काल आपण काय शिकलो. आमच्या शब्दांचा प्रभाव फार तर 24 तास, पण 50 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या शब्दांचा आणि त्यांच्या वाणीचा आणि त्यांच्या आठवणीचा प्रभाव ज्या विद्यार्थ्यांवर आहे ही सर्व ऋषितुल्य मंडळी आज माझ्या समोर आहे. माणसांचा प्रभाव किती असू शकतो. 50 वर्ष विसरत नाही आपण. ती शाळा, ते आमचे शिक्षक, ते आमच्या आठवणी. खरं म्हणजे आज या सर्व शिक्षकांबरोबर तुमचा संवाद व्हावा, तुम्ही बोलावं, प्रत्येकाने येऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवून सांगावं सर मी हे करून दाखवलं आणि त्यांनी शाबासकी आशीर्वाद द्यावा. इतका आनंदाचा हा क्षण आणि असंच घडावं. या कृष्ण अर्जुन संवादामध्ये आम्हाला कशासाठी आणलंय हा माझ्या पुढे तरी प्रश्न आहे. पण तरी सुद्धा सांगितल्यामुळे बोलणार आहे. जो विषय आमच्या अध्यक्षांनी सांगितला तोच बोलणार आहे. साधारण आपण 66-67 विद्यार्थी आहात. मीही त्याच सुमाराचा याच पुण्यातल्या एका शाळेचा विद्यार्थी. आठवत असेल आपल्याला तर एक हिंदीमधली कथा आपल्याला त्यावेळेस शिकायला होती. आठवत असेल तर बघा, मला आठवते माझ्या शिक्षकांनी शिकवली त्यावेळची कथा. आज 50-60 वर्ष होऊन गेली. जशी या तशी लक्षात आहे. आमचे त्यावेळेचे तुमचे आता त्यावेळेचे शिक्षक, त्यांचा हा प्रभाव आहे. त्या गोष्टीचं नाव होतं, धडा कदाचित आठवत असेल, ब्रह्म राक्षसी आत्मकथा. काही मी मान हलवली म्हणजे त्यांची लक्षात आहे हा धडा होता. तो धडा असा होता, एक विद्यार्थी शिक्षणासाठी एका गुरु घरी जातो. एक जुनाट वाडा आहे, त्या वाड्यामध्ये प्रवेश करतो. 7 मजली उंच त्या इमारतीमध्ये जातो. गुरुजी त्याला सांगतात प्रश्न विचारायचा नाही, फक्त मी सांगतो ते शिकायचं निष्ठेने. विद्यार्थी कुठलाही प्रश्न विचारत नाही. 12 वर्ष निघून जातात आणि गुरुजी त्याला सांगतात आज तुझ्या शिक्षणाचा शेवटचा दिवस, आजपासून तू निघून जायचंस. पण आज मी तुला माझी ओळख करून सांगतो, ओळख देतो, मी आहे ब्रह्मराक्षस. आणि तो विद्यार्थी घाबरतो आणि ते विद्यार्थी गुरुजी त्या विद्यार्थ्याला सांगतात मी बरेच वर्ष अभ्यास केला पण मला शिष्य मिळाला नाही, म्हणून मला मुक्ती मिळाली नाही. ही भारतीय शिक्षणाची परंपरा आहे. जे पवित्र ज्ञान आपल्याला आपल्या गुरुजींकडनं मिळतं ते आपण पुढच्या पिढीला दिलं नाही तर मुक्ती नाही. आपण सर्वांनी कृतज्ञतेपोटी या शाळेला काही दिलं, खरंच आम्ही ऋणी आहोत. पण आपल्या सर्वांचं अनुभवजन्य ज्ञान या पुढच्या पिढीला मिळालं पाहिजे. मागच्या वर्षी माननीय पंतप्रधानांनी एक योजना आपल्याला सांगितली होती, शाळा ही समाज मंदिर असलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, डॉक्टर असा, इंजिनियर असा, कला क्षेत्रात असा, इंजिनियर असाल, कुठल्याही क्षेत्रात असा, आयुष्यातला 1 तास जवळच्या शाळेसाठी देऊ शकाल का? विद्यार्थ्यांना तुमच्या समाजाला याची आज गरज आहे. आम्ही शिकवतो गणितशास्त्र, इतिहास शिकवतो, पण आमच्यापेक्षा तुमचं अनुभवजन्य ज्ञान खूप आहे. तुम्ही वर्गामध्ये येऊन मुलांशी कुठलाही विषय बोलला, तुम्ही वाचलेलं एखादं पुस्तक असेल, तुमच्या आयुष्यातली एखादी आठवण असेल, तुमच्या काही आठवणी असतील,
तुम्ही काही मिळवलेलं ज्ञान असेल, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी असेल, तुम्ही जे जे काही मिळवलं असेल ते जर आताच्या या पिढीला देऊ शकलात तर खऱ्या अर्थानं हे ज्ञानाचं संक्रमण होऊ शकतं आणि खऱ्या अर्थानं त्याची गरज सुद्धा आहे. ही सुद्धा या मुलांची आताच्या जनरेशनची खूप मोठी गरज आहे. म्हणून आपण एक काहीतरी सामाजिक बंधन म्हणून शाळेसाठी जसं आपण काही आर्थिक दान केलं तसं ज्ञानाचं दान सुद्धा करावं असं मी या शाळा समितीचा अध्यक्ष म्हणून आवर्जून आपल्याला सांगेन, आग्रही करेन. यासाठी आपण एक फार सोपी पद्धत करू. कुठल्याही दिवशी तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी या, तुमचा विषय ठरवा. कुठलाही विषय असेल, तुमचा अनुभव असेल, पुस्तक वाचन असेल, बातम्या आत्ताच्या असतील, त्या बातम्यांचं परीक्षण असेल, तुम्ही जे जे ठरवाल ते आजच्या जनरेशनला आवश्यक असेल. शाळेत या, आमच्या तांबेबाईंना भेटा, उपमुख्याध्यापिका आहेत, त्यांच्याजवळ ही कल्पना मी सांगितलेली आहे. त्या वर्गावर या शाळेमध्ये जो वर्ग रिकामा असेल त्या वर्गावर जा आणि मुक्तपणे गप्पा मारा, बोला. त्याच्यासारखा आनंद नाही, त्याच्यासारखी मोठी समाजसेवा नाही, त्याच्यासारखं मोठं दान नाही. कारण सगळ्यात मोठं दान हे ज्ञानदान आहे. आपण सर्वजण या वारीमध्ये वारकरी आहोत. मला वाटतं आपण सर्वजण या प्रतिसादाला, आपल्या अध्यक्षांनी सांगितलेल्या या प्रतिसादाला मनापासून लाभ द्याल आणि खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये आपण काही समाजसेवा करू की जी ज्ञानाच्या संदर्भात असेल. धन्यवाद. 40-50 युनिट, 15-20 युनिट्स होते आपल्याकडे, पण आता जवळ 70च्या वर युनिट्स झालेले आहेत. महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यांमध्ये आपण आता काम करतोय. त्यातल्या मुंबईत 3 शाळा आहेत आता, कळंबोली, बेलापूर, पनवेल. नगरमध्ये आपली एक शाळा आहे हायस्कूलपर्यंत, म्हणजे 11वी-12वीपर्यंत. बारामतीची शाळा जवळ 106 वर्ष जुनी आहे आपली, तिथं आता 4 शाळा झालेल्या आहेत. सासवडची शाळा 110 वर्ष जुनी आहे. आपल्यानंतरची शाळा म्हणजे सुरू झालेली म्हणजे सासवडची शाळा. तिथे आता 3 शाळा आपल्या आहेत त्या कॅम्पसमध्ये. मागच्या वर्षी आपण इंग्लिश मिडियम स्कूल तिथं सुरू केलं. त्यानंतर इथे शिरवळची शाळा, ही शिरवळ आता जे 64 अशी 4 वर्ष त्या तरी किंवा सोशल किंवा सोशल बोलतो नुसतं अक्षरशः रेखांकन नाही शिकवलं. थोडंफार जर कोण हिंदू कोण खरं बघितलं तर तुम्ही शिकत असताना इंग्लिश नंबर 1चा विषय, गणित पण तसाच. आणि माझा ना इतिहास बघायला शेवटचे 2 विषय असेल. त्यातलंच माझं ग्रॅज्युएशन आहे. ते असल्यामुळे मी शाळेत लागलं तेव्हापासूनच 8वी 9वी 10वी 11वी हेच वर्ग माझ्याकडं. त्यामुळं तुमच्यातला एकही जण कोण असा सुटलेला नाही की त्यांनी शिकवलेलं. तर एक 10-12 दिवसापूर्वी रेल्वे किरदार गोखलेचा फोन आला. पाठोपाठ अरुण चालला. अरुणला सगळी कल्पना दिली. 2 दिवसच झाले. सुभाष दामले घरी आला आणि त्याला तासभर मला कळत मी गाडी घेऊन येणार आहे, मीला सोडसोड करची आणि तुम्हाला घेऊन येणार. म्हणजे त्यानं नक्की केलं. त्यानंतर पुन्हा 2 दिवस गेले आणि सारसबागेच्या ट्रॅकवर मला पहिल्यांदा तिथं मला रवी अभ्यंकर भेटला, सपत्नीक. आणि त्या दोघांनी पण हा कदाचित सॉरी तुला नाही त्यांना बोलला असेल म्हणून त्यांनी पण सांगितलं तुझ्या जाणार असावीस. मग ह्या दोघांनी आठवण दिली. पुन्हा 2 स्थित्यंतर झाले. एक पहिलीत मी जेव्हा होतो तेव्हा इंग्लिश पहिली म्हणायचे, 5वी म्हणायचं. इंग्लिश पहिली दुसरी नाही. तर मी पहिली जेव्हा होतो तेव्हा इथं 3 वर्ग होते. पत्राची टोपली, फर्स्ट ए, सेकंड बी, फर्स्ट बी आणि ह्या बाजूला सेकंड सी. तर अजून मला आठवते मी 7वीत 8वीत गेलो 47-48. ते जानेवारी गांधी खूप घटना झाला. आपल्या शाळेत लष्करी तुकडे उतरले त्या आणि तेव्हा बराचसा अभ्यास बोलला. पण जी परीक्षा
झाली, 7वीची जी परीक्षा झाली ती 25-25 मार्काची झाली. आणि त्यावेळेपासून शाळेनं रँकिंग प्रमाणे क्लासेस सुरू केले. म्हणजे 4th A मध्ये मी जेव्हा गेलो त्या सगळे थर्ड सीटले नव्हते, सगळ्यांना रँकिंग प्रमाणे असे क्लासेस तेव्हा सुरू झाले. आणि त्यानंतर मी जेव्हा मॅट्रिकला गेलो तेव्हा एक सर्क्युलर आलं आणि त्या सर्क्युलरनुसार आमची 7वी होती तिथं झाली एकदम 11वी झाली. म्हणजे 5वी 6वी सध्या असा बदल झाला. त्यानंतर शिक्षणाकडे 60 साली पुन्हा मी तर टीचर म्हणून लागलो. 60मध्ये टीचर म्हणून लागलो. ते एकदम 8वी 9वी झाली आता. त्यामुळे तुम्ही 63 तुमचं कर्तृत्व जे आहे ते कर्तृत्व कुठल्या प्रकारावर येत असतं. आणि एक प्रकारला 7वीत आनंद दिलं म्हणजे तो भेट असतो. तो जो आनंद आहे ना असं कधी अशा सर्व श्रेष्ठत्व ते सर्व. आणि आता ह्या वयामध्ये तुमच्या सगळ्यांनी भेट बोलणं चर्चा करणं कित्येक वर्ष मॅट्रिक पास झाली बोलणार द व्हेरी नेक्स्ट डे मी पद्धती सुरू केली. ही पद्धती केली सुरू पुन्हा परीक्षा द्या. संस्थेचे अन्य पदाधिकारी, या शाळेचे मुख्याध्यापक, त्यांच्या सहकारी शिक्षिका, इंग्लिशमध्ये असं म्हणतात, वेन हार्ट इज फुल टंग इज टाईट. तशी माझी आज अवस्था झालेली आहे. काय बोलू आणि किती बोलू याच्यापेक्षा ते बोलून न शकण्यासारखी माझी थोडीशी अवस्था झालेली आहे. माझ्या आजपर्यंतच्या जीवनातल्या ज्या काही संध्याकाळी अत्यंत आनंदात गेल्या अशापैकी आजच्या एका संध्याकाळीची नोंद माझ्या आयुष्यामध्ये होईल. मगाशी पण उल्लेख केला, खरोखरच या शाळेच्या सुवर्ण काळामध्ये या ठिकाणी शिकवण्याची संधी मला मिळाली. साखळकरांसारखीच माझी स्थिती अशी होती की माझा इंटरव्ह्यू वगैरे काही झालाच नाही. मला आठले सरांनी घरी बोलवलं होतं, माहीत नाही, ओळख नाही, काही नाही. नियमदार सरांना माहिती आहे, हळवे आपल्याकडे होतं. त्यांनी मग निरोप दिला होतो, सरांनी घरी बोलवलं. 4 रविवारी मी गेलो, घाबरतच गेलो. कशाला बोलवलं असेल, काय बोलवलं असेल. मी होतो त्यावेळेला फक्त 18 वर्षाचा. या बसा वगैरे झालं. यामध्ये बसून शाळेमध्ये एकही प्रश्न नाही, उत्तर नाही. तुम्ही काय शिकला, काय शिकवणार, काही नाही. काय तुमच्या अर्जामध्ये सगळं आहे, उद्या बसले या अशी आणि म्हटलं मला काय हातात. तेवढ्या माझ्यावर विश्वास आहे ना, उद्या बसून शाळेत. पुढे जवळजवळ 6 महिन्यांनी मला अपॉइंटमेंट लेटर मिळालं. मी सांगत नाही तोपर्यंत तुम्ही रोज शाळेत यायचं. आणि पुढे झाली पुढच्या 40 वर्षामध्ये मला पुढेच या शाळेत येऊ नका म्हटलं नाही. 40 वर्ष अध्यापन करून मी विज्ञानी घरामध्ये वाटून निवृत्त झालो. शाळा हे आमचं सर्वांचं दुसरं घर होतं. इतकं या शाळेवर सर्व शिक्षकांचं प्रेम होतं. सर्व विद्यार्थी हे आमची संपत्ती होते आणि आहे ते. 50 वर्षानंतर कोणीतरी आजोबा बेलमजून म्हणतात, परस्पर सर आहेत का? कोणीतरी आजोबा बेलमजून विचारतात, परस्पर सर आहेत का? या बसा वगैरे झालं. आणि म्हणून मी जरी आजोबा असलो तरी मी 1967 सालचा तुमचा विद्यार्थी आहे. आणि आता आम्ही एकत्र जमणार आहोत. हे जवळजवळ 2 महिने आधी तुमच्या कॅलेंडरवर लिहा. अशा प्रकारचा एक प्रेमाचा दल
2 महिन्यापूर्वी देण्यात आलेला होता. येणार, नक्की येणार. हजारो लाखो विद्यार्थी ही मोठी संपत्ती आहे. भले मोठमोठाले उद्योगपती आपली संपत्ती अब्ज डॉलर्समध्ये जाहीर करत असतील, पण आम्हा शिक्षकांची संपत्ती मोजण्याचं परिमाण या पृथ्वी तलावर अजून उपलब्ध झालेलं नाही आणि कधीही होणार नाही यावर चंद्र दिवा करू. त्यामुळे मी काही वेळा गंभीर म्हणतो, अरे माझ्या घरावर झाड घाला की, कोणी घालत नाही. मी वाट पाहतोय, दरवर्षी इन्कम टॅक्स भरतो बरं का, अशी काही काळजी करू नका. आणि निश्चित आहे. तर असं वाटतं की शक्यच नाही या त्यांच्याकडे जर धाड घातली तर यांना विद्यार्थ्यांच्या प्रेमाव्यतिरिक्त कुठलीही दुसरी संपत्ती यांच्याजवळ नाही. आता थोडंसं आपल्या भावी स्कूलबद्दल. देशाच्या आणि जगाच्या सर्व क्षेत्रामध्ये भावी स्कूलचे विद्यार्थी आघाडीवर आहेत आणि याही पुढे राहतील. किती नावं तुम्हाला सांगू, बाळासाहेब पुरंदरे आहेत, मंगेश तेंडुलकर आहेत, डॉक्टर श्रीराम लागू आहेत, अगदी अलीकडचा म्हणजे आमचं सतीश ओगले आहे. असे कितीतरी नावं या ठिकाणी या शाळेतल्या नररत्नांचा उल्लेख म्हणून मला सांगता येतील. अशाच एका नररत्नाने आज तुमच्यासमोर बोलण्याकरता मला जिवंत ठेवलेला आहे आणि तो विद्यार्थी म्हणजे 1964 सालचा माजी विद्यार्थी, सर्वांना सुपरिचित डॉक्टर नीतू मांडके. आजकालच्या काळामध्ये बायपास सर्जरी ही तशी किरकोळ गोष्ट झालेली. माझी बायपास सर्जरी 5 सप्टेंबर 1986 म्हणजे बरोबर 31 वर्षापूर्वी डॉक्टर नीतू मांडके यांनी केली. त्यानंतर आज तागायत मी ठणठणीत उभा आहे. मला त्यांनी सांगितलेल्या मुदती व्यतिरिक्त पुन्हा कुठलंही औषध घ्यावं लागलं नाही, कुठल्याही प्रकारच्या चाचण्या कराव्या लागल्या नाही. त्यांनी मला एक शब्द दिला होता, तुमचं ऑपरेशन इतकं उत्तम झालेलं आहे की तुम्ही पुण्याला, मुंबई किंवा पुण्यात काही सोय नव्हती, जसलोकमध्ये झालं ऑपरेशन. तुम्ही मुंबईहून पुण्याला घोड्यावर जरी गेलात तरी तुम्हाला काही होणार नाही. साधारणपणे 25-30 वर्षापूर्वी या शाळेतल्या मोठ्या अध्यापकांनी मला एक दिवशी बोलवलं. रविवार होता, मला फोन आला लगेच शाळेत आहे. रविवार शाळा नाही आणि मुख्याध्यापक शाळेत काय, मला काहीच उलगडा नाही. मी शाळेत आलो, गोसावी सर होते. ते मला म्हणाले, आम्हाला असं कळलं आहे की डॉक्टर मांडगे रुग्णालयामध्ये आलेले आहेत आणि आता ऑपरेशन चालू आहे, कोणालाही भेट मिळत नाही. काय काही शेड्यूल करा, सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत. पण तुम्ही काही प्रयत्न करून बघता का की ते संपल्यानंतर किंवा त्याच्या आधीमध्ये त्यांना एका शाळेमध्ये आणायची अशी आमची इच्छा आहे. बघतो म्हटलं, मी प्रयत्न करून बघतो. मी उद्योगामध्ये गेलो, तिथल्या कॉरिडॉरमध्ये थांबलो. ज्या ऑपरेशन थिएटरमध्ये ते काम करत होते त्याच्या बाहेर मी थांबलो. वॉचमॅन मला तिला म्हणाला, इथे थांबू नका सर, तुम्हाला रागवतील. म्हटलं बरं रागवते, बरं मला थांबा. शेवटचं ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर मांडके ऑपरेशन थिएटरचं दार म्हणून बाहेर आले. चक्क त्याने मला कडकडून मिठी मारली. तो जो सिक्युरिटीचा माणूस होता तो चकितच झाला. तुम्हाला नंतर म्हणाला, मला काही माहिती नाही तुमचे त्यांचे काय संबंध आहे, म्हणून मी तुम्हाला इथे थांबवणार असं म्हटलं होतं. त्यानंतर त्या दिवशी काय झालं, ते दर रविवारी विमानांनी त्यांची टीम यायची आणि विमानात जायची, म्हणून त्यांनी त्या दिवशी कार आणलेलं होतं. आता त्यांना शाळेमध्ये घेऊन येताना काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. त्यांच्याच एका डॉक्टर मित्राला आम्ही विनंती केली आणि मांडके या शाळेत आले. संस्थेचे पदाधिकारी शाळेच्या गेटवर पुष्पगुच्छ वगैरे घेऊन एवढ्या वर्ल्ड फेमस माणसाचं स्वागत करायला सिद्ध होते. पण या माणसाने काय केलं असेल तर पहिल्यांदा त्यांनी आमच्या राममोहनला कडकडून मिठी मारली आणि अक्षरशः मला अजून आठवते, या राममोहनच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. हा एवढा मोठा माणूस आणि आपल्या साध्या सेवकाला इतका मान द्यायचो. तर अशी सगळी या ठिकाणी या शाळेची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची
अशी सगळी आत्मीयतेची नाती आहेत. आतापर्यंत आजोबा झाला असाल पंजोबा व्हा आणि तो सूर्य पाहायला मी असू दे अशा तऱ्हेची इच्छा झाली होती. त्यानंतर शाळेत होतो, त्यानंतर क्लासेस होते. हे सगळ्यांचा विचार केला तर सुद्धा ऑलवेज फील पिरियड was one of the golden periods in my life. It did not pay any comparison. कारण शिकवायला मला आवडतं आणि या शाळेमध्ये मला असं दिसून आलं की मुलांना शिकायला पण आवडतं. एक अनुभव सांगतो तुम्हाला. आठवे सरांनी पहिल्यांदा मला 11 मी नवीनच आलो टाइम टेबल दिलं. 11वी इंग्लिश, 10वी इंग्लिश, 9वी इंग्लिश. सरांना मला बी एला चांगले मार्क्स आहे, बी एडला फर्स्ट क्लास आहे. हे तर खरं होतं ना. तर आय हॅव नो एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग इन दॅट आय एम अ रॉक. आणि SSCच्या मुलांना शिकवायचं मी समजा जमलं नाही चांगलं तर मुलाचं नुकसान होईल. तर तुम्हाला तो वर्ग न देता इतर कोणताही विषय दिला तो वर्ग गेला तर नाही. त्या टाइम टेबल त्याने वेगळं केलं आणि मला 10वीपासूनचे खालचे होते. सुदैवाने त्या वर्षी चांगली गोष्ट घडली की 22 स्कूलचं इन्स्पेक्शन बऱ्याच वर्षांनी. तेव्हा 8वी सर मला म्हणाले की इन्स्पेक्शनची अशी पद्धती असते की नवीन मनुष्य जर अनुभव नाही त्या वर्गावर इन्स्पेक्टर किंवा इन्स्पेक्ट्रेस होते असते ते येतात. सावरकर मॅडम इन्स्पेक्ट्रेस होत्या आल्या आणि मी 10वीच्या बच्या वर्गामध्ये शिकवत होतो. आणि शिकवत असताना त्या बाई तारातील मला न्याय कमीचं गोंधळ इन्स्पेक्टर स्वतः विचारतात न्याय कमिशन ऑफकोर्स बाय ऑल मीन्स. आणि त्या 1 तास बसून होत्या काही नाही. आणि तास संपल्यानंतर मी बाहेर आल्यानंतर बाहेर आलो. त्या मला सागरकर आय एम 57 आणि यू आर जस्ट 28. तुझ्या आईच्या वयाचा मी आहे. तुमचा शब्द करणं तू तुझ्या आईच्या वयाचा चालेल. तर मी 2 प्रश्न विचारतो. किती विद्यार्थी वर्गात होते तुमच्या? सांगताय ना 50-55 असतील. हो, मला वाटलं 500 विद्यार्थी वर्गात आहे. त्यांच्या क्रिटिसिझम मध्ये सटलिटी म्हणजे सूक्ष्मता होती. मी तुम्ही 500 विद्यार्थी एवढ्या मोठ्याने मी शिकवत होतो. हो, मला तेच सांगायचं आहे की 500 विद्यार्थ्यांना आवाज पडेल एवढ्या स्पीकर होता, एवढ्या मोठ्याने बोलत होता. टीचर पण एक कंडिशन लक्षात ठेवा. टीचरला फक्त आपला घसा आणि आपली जीभ आणि मेंदू ही गोष्टी व्यवस्थित ठेवायला. तुमचा घसा आणखी 2 वर्षानंतर शिल्लक राहायचा नाही या पद्धतीने शिकवलं. ब्रिंग युअर स्पीच डाऊन. की यांचं खाजगी जीवन कसं असेल, हे शिकले कुठे असतील, काय शिकले असतील, पूर्वी काय केलं असेल, अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. 67 झाली, 11वी झाल्यानंतर त्यांची माझी काही गाठभेट कधी झाली नाही. ती 4 दिवसांपूर्वी त्यांच्या निवासस्थानी मी गेलो त्यावेळी झाली. पण त्यांची खरी भेट ही या पुस्तकातून मला झाली हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. जे शाळेत येणारे अनुभव आणि शाळेच्या बाहेर पालकांच्याशी संपर्क वाढल्यामुळे येणारे अनुभव, असं एक समांतर मांडणी या पुस्तकामध्ये आपल्याला दिसते. यातले काही विद्यार्थी त्यातल्या काही प्रसंगांचे भागीदार असतील. सगळ्यांची नावं त्यांनी प्रत्येक वेळी उद्धृत केलेली नाहीये. परंतु हे पुस्तक वाचताना महत्वाच्या ज्या गोष्टी जाणवतात
त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की सरांमध्ये अत्यंत व्यापक अशी गुणग्राहकता आहे. चंद्र कोवळा पहिला बहिला झाडा मागे उभा राहिला. चंद्र कोवळा पहिला बहिला झाडा मागे उभा राहिला. जरा लाजुनी जाय जळुनी काळोखाची राती अशी पाखरे आणिक स्मृती ठेवूनी जाते अशी पाखरे. कुठे कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरे ओठी. कुठे कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरे ओठी. त्या जुळल्या हृदयांच्या ह्या गाठी गीत जुनी गाती अशी पाखरे आणिक स्मृती ठेवूनी जाती अशी पाखरे. हात एक तो हळथर थरला हात एक तो हळथर थरला. पाठीवर मायेने फिरला हात एक तो हळथर थरला. भवितव्य मातृभूते पृथ्वीस जिंकणारे आले अनेक येथे. नाही निशाण त्यांचे उरले जगात कोठे. गेली सही उरली न मृत्तिकाही. आम्ही काळपुत्र आम्हा येईल मरण कैसे. उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूते. जरी कालकूट प्यालो तरी नाही मृत्यू आम्हा. अग्नीत पत्नीचा जळतो कधी न आत्मा. दाहीर कन्यकांचे जरी देह आज उरले आत्मे तरी तयाचे अतिदिव्य रूप ल्याले. ते प्राण आमुचे आम्ही प्राण या धरेचे. जळून आज दाऊ भवितव्य मातृभूते. आम्ही पुत्र मृगाचे आम्ही पुत्र या घरेचे. जळून आज दाऊ भवितव्य मातृभूते. धन्यवाद. आणखी 5 मिनिटं एकत्र बोलतो. जेव्हा एक कल्पना निघाली की आपण या शाळेला किंवा शाळेचे मित्र भेटूया. शाळेचे मित्र भेटूया
शाळेचे मित्र आपण सगळे भेटूया. तेव्हा माझ्या मनात विचार आला की आपल्याला आपण ह्या शाळेबद्दल काय म्हणजे शाळेचं आपल्या जीवनात काय महत्व. आणि मग जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा मला पहिली गोष्ट जाणवली की आज जो काय मी आहे तो फक्त या शाळेत. त्या शाळेशिवाय मी ह्या पोलिसांनी येऊ शकलो. त्या शाळेने मला काय दिलं नाही. त्या शाळेने मला माझे दोन भागीदार दिले की ज्यांच्याबरोबर मी बिझनेस केला. त्या शाळेने मला असे अनंत मित्र दिले की ज्यांनी मला घरी दिला. त्याच्यामुळे मी आज उभा राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला शाळेने काय शिकवलं तर कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आम्हाला. मला जेव्हा 8वीचं शिकवायचे तर त्यांची माझ्याकडनं काय अपेक्षा होती, मी त्यांना काय द्यावं अशी अपेक्षा होती. इनामदार सरांनी मला जेव्हा शिकवलं तर त्यांची माझ्याकडनं काय अपेक्षा होती. त्यांची माझ्याकडे एवढी अपेक्षा होती की मी एक चांगला नागरिक व्हावा, मी एक चांगला व्यवस्थितपणे स्वतः उभं राहावं माझ्या पायावर आणि माझा स्वतःचं व्यवस्थित करावं. कुठल्याही प्रकारे निरपेक्षरित्या जे काय म्हणतात ते शाळेने मला सगळं. ही जी शाळा आहे त्या शाळेने माझ्याकडे काळी मात्र ही कसलीही अपेक्षा केली नाही. ती अशा आयुष्यातली एवढी एकच गोष्ट आहे की त्यांनी माझ्याकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता मला सगळं दिलं. आज मला विचार करता आपल्या आईवडिलांची आपल्याकडनं अपेक्षा असते, आपल्या मित्रांची आपल्याकडनं अपेक्षा असते, आपल्या नातेवाईकांची आपल्याकडनं अपेक्षा असते. पण ही एकच गोष्ट अशी आहे की ही शाळा की जिने माझ्याकडनं कुठल्याही प्रकारची काळी मात्र ही कधीही अपेक्षा केली नाही की ह्या विद्यार्थ्यांनी किंवा ह्या माणसांनी मला माझ्याकडे काही मदत करावं. पण ह्याच वेळी मला एक सांगणं असं वाटतं की ह्यावेळी काही सर नाही किंवा तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना आताच्या ज्या विद्यार्थ्यांना हे शाळेत शिकवलं गेलं पाहिजे की जेव्हा तुम्ही या शाळेतनं बाहेर पडता, जेव्हा तुम्हाला काहीतरी पैसे मिळवण्याकरता किंवा तुमचा संसार करण्याकरता तुम्हाला एक प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे तर ह्याची तुम्ही परतफेड केली पाहिजे. कशी परतफेड करायची. आता ज्यावेळी कॉन्ट्रीब्युशनचा विषय निघाला तर मी मनात विचार केला की आत्तापर्यंत 15 दिवस झाले म्हणजे 18,325 दिवस झाले. 18,325 दिवसांमध्ये मी भरपूर पैसे मिळवले, भरपूर काम केले. तर एक दिवसाकडे 1 रुपया जरी केला तरी 18,325 रुपये मी शाळेत देणार असतो. काय हरकत केला एक पैसा जरी दिला तरी 140 रुपये कंप्लीट कसं. पण ही जर आपण भावना जर आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आधीपासूनच निर्माण केली की अरे बाबा तुम्ही 50 वर्ष जेव्हा व्हाल तेव्हा तुम्ही दिलं परीक्षा आपल्या शाळेचे उपकार हे आपल्याला परत करता आले पाहिजे. तर ही शिक्षणाची जी पद्धत आहे किंवा तसं सर म्हणजे तुम्ही आमच्या शाळेमध्ये शिकवा हे मला माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायचं की तुमचं जीवन घडवण्याची जी शाळा आहे तिथे तुम्ही रिपेअर केलं पाहिजे. तिथे आणि माझे मित्र 4थीच्या वर्षाच्या शेवटी डिसेंबर जानेवारी या शाळेत दाखल झालो. पुढची 7-7.5 वर्ष या शाळेत मी शिकलो. मला या शाळेत आल्यानंतर प्रथम एक फरक मोठा जाणवला की माझ्या सगळ्या मित्रांना गीतेचे अध्याय पाठ होते, रामरक्षा येत होती, शनिवारी मारुती स्तोत्र म्हणत होते. वास्तविक चांगल्या शाळेत मुंबईला मी शिकलो होतो 2-1 वर्ष. पण असं काही मला तिथे शिकायला मिळालं नव्हतं. आता मी ते शिकलो पुढच्या काही महिन्यात, वर्षात, 2 वर्षात. त्यावेळी गीता कळली नसेल त्याचा अर्थही कळला नाही. पण एक नक्की की माझ्या जिव्याला एक वळण लागलं. माझी उच्चार, माझी वाणी शुद्ध झाली. चांगलं शुद्ध मराठी मी बोलू शकलो आणि पुढे संस्कृत शिकल्यानंतर त्याला मला फायदा झाला. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचार करताना मला आणखीन एक गोष्ट जाणवली की हे जे आमचे शिक्षक होते, गुरुजन होते, त्यांनी आम्हाला फक्त पाठ्यपुस्तकात किंवा अभ्यासक्रमापुरतं आम्हाला शिकवलं नाही. त्यांनी केवळ परीक्षा पास होण्यापुरतंच आम्हाला शिकवलं नाही तर त्या विषयाची किंवा भाषेची गोडी आमच्यात निर्माण केली. त्यांनी मनपूर्वक मनापासून असं काही शिकवलं की ज्यामुळे आम्हाला विविध विषयांमध्ये आनंद मिळू शकला. मी उदाहरण द्यायचं झालं तर मला अजून आठवतं की पानसरे सरांनी स्पेलिंगची टेस्ट घ्यायची आठवड्यातून एकदा. त्यावेळी जी मेहनत केली त्यामुळे मी आज सुद्धा मेडिटेरेनियन या शब्दाचं स्पेलिंग बरोबर लिहू शकतो. किंवा साखळकर सर आम्हाला इंग्रजीला कधी लावले नाही पण संस्कृतीच्या तासाला 1 वर्ष आम्हाला जेव्हा घेत होते अनेक उत्तम पॅसेजेस इंग्लिश मधले त्यांनी आमच्याकडनं पाठ करून घेतली. काही उत्तम कविता शिकवल्या. Breathe there the man with soul so dead, never be himself and say, your fame is the food the dead may eat, I have no stomach for such meat.
अशा तऱ्हेचे सुंदर त्यांनी एक प्रकारे आम्हाला इंग्लिश साहित्याचं किंवा वाङ्मयाचं दार थोडंसं किरकिरं करून दाखवलं, ज्यामुळे आम्हाला त्याच्यात गोडी निर्माण झाली. पण केवळ आम्ही अभ्यास शिकलो असंही नाही. या शाळेत खेळ, कला, क्रीडा या सर्व गोष्टींनाही तेवढंच उत्तेजन मिळालं. या शाळेने आम्हाला ती आवड आमच्या मनात रुजवली, वाढवली. SP कुलकर्णी किंवा पाटणकर सर किंवा नंतर आलेले झोवर सर या लोकांनी स्वतःचा वैयक्तिक वेळ देऊन शाळेचे संघ तयार केले, निर्माण केले. अगदी लंगडी गोलगोपासून ते व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट सर्व प्रकारच्या टीम्स आपल्या शाळेत असायच्या. म्हणजे मला आठवतं की ज्यावेळी बास्केटबॉल सारखा खेळ फारसा लोकांना माहीत सुद्धा नव्हता, त्यावेळी आपल्याकडे ते बास्केटबॉलचं कोर्ट होतं आणि शाळेची टीम नेहमी तिथं प्रॅक्टिस करत असायची. कलेच्या क्षेत्रात म्हणाल तर विविध वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा, नाटक, नाट्यवाचन अशा अनेक स्पर्धांची आमच्या शिक्षकांनी आमच्याकडून तयारी केली. आमच्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली, आम्हाला बरंच काही शिकवलं. शाळेचं गॅलरी म्हणजे एक मोठी पर्वणी होती. अतिशय दर्जेदार असे कार्यक्रम आपल्या त्या विविध दूरदर्शनमध्ये व्हायचे. छोटी छोटी नाटकं किंवा नाटक अतिशय चांगली तयार केली जायची आणि त्यासाठी आमचे शिक्षक महावीर जोशी सारखे सर ते महिना प्रॅक्टिस करून घ्यायचे. शाळेची एक दोन मोठी नाटकं व्हायची. जयंत बोलल्याप्रमाणे शेपटीचा शाप आणि आग्र्याहून सुटका ही दोन नाटकं मला अजूनही आठवतात. आग्र्याहून सुटकामध्ये आपले मित्र जयंत विलास गर्दे आणि चंदू खाडेकरांनी काम केलं होतं आणि त्यातलं जिल्हा कोल्हटकरचा रोल मला अजूनही आठवतो. तर अशा प्रकारे अभ्यास, खेळ, कला हे सर्वांगाने आमचा विकास होण्यासाठी या शाळेने आम्हाला मदत केली. अरुण सारखा एक वेगळ्या क्षेत्रातला डॉक्टर झाला. श्रीधर सारखा एक उत्तम कलाकार, संगीतप्रेमी आहे, जो आजही मोहम्मद रफीचा भक्त आहे आणि त्याचे कार्यक्रम करतो. जगदीश सारखा उत्तम कलाकार आहे, रांगोळीकार आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आम्हाला मिळाल्या या शाळेमुळे आणि आमच्या गुरुजनांमुळे. आज या प्रसंगी या निमित्ताने आपण इथं एकत्र जमलो आहोत. आमच्या सर्वांच्या वतीने शाळेच्या प्रती आणि आपल्या गुरुजनांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांना शतशः आभार देतो, वंदन करतो. पायलट आलेलं आहे. हे वर्कशॉप कुठं गेलं, हे नाहीसं झालं का? माझं या आज दुर्दैवाने ते व्यासपीठावर कुणीही शाळेच्या संस्थेतले हजर नाहीये ना शाळेतले कोणी हजर नाहीये. माझे कळकळीचं असं विनंती आहे की हे सायन्स क्लबचं वर्कशॉप दुसरीकडे कुठे सुरू ठेवलं असेल तर उत्तम, न सुरू असल्यास ते सुरू करा आणि मुलांच्या मनातला सायन्स क्लब काढून घेऊ नका. आज मी सायन्स क्लबमध्ये गेलो, त्यामध्ये दुसऱ्या एका राष्ट्राचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी ॲडवायझर तिथं घडत होता आणि तो माझ्या रूपाने त्या राष्ट्राला दिला गेला. भारत सरकारतर्फे मी 3 वर्षे आणि मित्रांनो, विद्यार्थी म्हणणार होतो चुकून. कारण मी विचारावर काय मांडणार नाहीये. आपण जे काही केलं आता आपल्या सगळ्यांच्या तर्फे त्याचं मी थोडंसं एक सांगणार आहे कसं आम्ही त्या निर्णयाला पोहोचलो वगैरे. ही जी आपण प्रत्यक्षात पहिल्या म्हणल्यावरती आपल्याला काही जणांनी भेट दिली, काही जणांनी द्यायचं राहिलं आहे. तर आपण जे काही केलं ते वरती आपण केलेलं आहे शाळेला. आणखी आज उद्घाटन त्याचं झालं, औपचारिक झालं म्हणजे, आणि ते आधीच व्यवस्थित चालू होतं. आजही ते व्यवस्थित चालू झालं. पण ह्याचा सगळा आनंद होण्यापेक्षा मी हे सगळं करतानाची प्रोसेस खूप एन्जॉय केली. आणि आता व्यासपीठावरती पुढे मान्यवर नाही आहेत आणि आपले इनामदार सर जवळ आपल्या मित्रासारखेच बोलले, तर त्याचा थोडासा मी फायदा किंवा गैरफायदा घेऊन मी म्हणजे प्रोसेस कशी एन्जॉय केली ते पण सांगणार आहे. तर आपण लहानपणी ओवी ऐकल्यानंतर, लहानपणची ओवी आता सुद्धा ऐकल्यानंतर खूप बरं वाटतं. तसंच आम्ही मित्र बोललो तेव्हा की मोकळेपणाने असे काही समाज घडले की आम्ही खूप दिवसात ऐकले नव्हते, की चायला बोंबला असं शब्द मी जवळजवळ 30-40 वर्षानंतर ऐकला आणि खूप म्हणजे एखादी ओळी ऐकल्यासारखा मला आनंद झाला. असेच आम्ही असे प्रोसेसमध्ये असंच मित्रांची थट्टा मस्करी असं करत आम्ही हळूहळू हे निर्णय घेतले. आम्ही आपलं हे आण ते आण थोडंफार इकडे तिकडे मदत करा असंच केलं होतं तसे म्हणजे. पण ती प्रोसेस घडताना सुद्धा म्हणजे मी खूप शिकत गेलो त्यातनं आणि आनंद खूप झाला त्यातनं. आणि आठवे सर माझ्या समोर उभे राहिले आणि त्यांचं आपण त्यांच्यावर आपण म्हणायचो की बाबा वाक्यप्रमाण सारखं ते बाबा बाबा असा शब्द त्यांच्या तोंडात नाही यायचा, त्याची आठवण आली. असं एक म्हणजे नुसत्या पडायला घ्यायचे काही आठवणी अशा आपण एकत्र म्हणण्यात आल्या.
आता आपण जे दिलं शाळेला, तर तो आपण निर्णय घेताना एक दोन गोष्टी होत्या. एक म्हणजे आपण ह्याचं कसं द्यावं याच्यावरती खूप चर्चा झाल्या आमच्यात. आपण सगळ्यांनी मिळून एकत्रच आपण आमचे विचार टोपीने मांडले, त्यातनं काही मतं व्यक्त झाली. त्यात एक असं होतं की आपण शाळेलाच पैसे देऊन टाकूया म्हणून, पण तितकं ते व्यवहार्य होत नव्हतं. कारण त्यांना शाळेला ते निर्णय घेऊन ते सगळं हे करणं, परत संस्थेची त्यांना परवानगी घेणं, आणि ते कुठल्या पद्धतीने किती त्याला वेळ लागेल त्याचं काहीच आपल्यावरती नियंत्रण नव्हतं. कुठल्या पद्धतीची सिस्टीम असेल तेही माहीत नव्हतं. आणि संस्थेलाही पैसे देणं हाही एक दुसरा मार्ग होता. पण या मार्गात काय होत होतं की ते प्रोसेस खूप गुंतागुंतीची आणि वेळखाऊ होती. ते त्यांनी सगळं ते टेंडर्स हे करून मुलांना शाळेकडनं ते डिमांड्स त्यांचे काय काय जरूर आहे ते घ्यायचं. नंतर मग ते टेंडर्स फ्लोट केलं की अनेक संस्थांकडनं कोटेशन द्यायची. ती कोटेशनमध्ये त्याची जेव्हा मिटिंग असेल त्यावेळी चर्चा होऊन त्यांना कोणाला बोलवायचं. मग तो लोएस्ट असेल, चांगला असेल असंही नाही, दुसरा मध्ये असेल. ह्या सगळ्या कालावधीला कदाचित 6 महिने ते वर्षभर लागलं असतं. म्हणजे आपणही विसरून गेलो असं की आपण काय केलं, दिलं शाळेला आणि काय नाही. म्हणून मग शेवटी कोर कमिटीत आम्ही ठरवलं की नाही, आपण डायरेक्टच दिली. थोडासा त्रास होईल बसवताना हे करताना वगैरे, पण आपण डायरेक्टच दिली. तर हे करताना परत आम्ही काही पर्याय आमच्या समोर होते की आपण हे देऊया का म्हणून शाळेला फिल्ट्रेशन सिस्टीम देऊया, किंवा असं इतर काही दुसऱ्या आता रवीने कसं वडिलांच्या स्मरणार्थ काही स्कॉलरशिप दिली असं काही करूया. पण त्यांना हळूहळू ते चर्चा होत असं झालं की आपण विद्यार्थी हा सगळा केंद्रस्थानी ठेवायला पाहिजे. विद्यार्थ्यांना काय हवं आहे आणि त्याच्यानंतर आपण शिक्षकांचं मनात काय हे आपण विचार करायला पाहिजे. आणि सगळं मिळून हे पुढचे किती वर्ष चालू शकणार आहे हाही विचार आपण केला. त्या सगळ्यातनं आम्ही विचार करून मग एकूण सध्याची शिक्षणाची दिशा आणि सगळं हे बघून आपण ठरवलं की आपण आधी शाळेला सॉफ्टवेअर देऊया. कारण हळूहळू शाळेचे आता म्हणजे काही शिक्षक त्याला अपवाद असेल, पण शाळेतल्या शिक्षकांची एकूण गुणवत्ता अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर तशी खालावत चालली. आणि बऱ्याच हुशार मुलांच्या शंकांना त्यांना उत्तर देता येईल. पण अशा प्रकारचं जे आता नवनीत सारखं जे सॉफ्टवेअर डेव्हलप झालं आहे ते अशी अतिशय परिपूर्ण आहे. आपण बाजारात सर्वे केला आणि त्यानंतरच आपण हे सॉफ्टवेअर घेतलं. आणि हे सॉफ्टवेअर जर का मुलांनी लक्षपूर्वक ऐकलं तर त्यातलं सगळं हे व्यवस्थित स्वच्छ त्यांना शंकांना सगळे उत्तर देऊ शकतात. आणि सरही त्याच्याबरोबर ते म्हणजे मध्येच पॉज करून त्याच्या शंकांना उत्तर देऊन पुढे जाणं वगैरे असं सगळ्यातच सोयी आहे. म्हणून आपण ते सॉफ्टवेअर निवडलं नवनीतचं. आणि एका वर्गात त्यांच्या ऑलरेडी ई लॅब त्यांची ई लर्निंगची फॅसिलिटी होती, तिथं आपण ते सॉफ्टवेअर त्यांचं या जूनमध्ये संपत होतं. म्हणून आपण पुढच्या 3 वर्षासाठी म्हणून या लॅबसाठी दिलं. आणि नवीन एक वर्ग आपण निर्माण केला. कारण काय होत होतं की विद्यार्थ्यांची मागणी एवढी होती ई लर्निंगसाठी की त्यांची तर 15 दिवसात नाही यायची, 2 घंटात एकदाच त्यांना आमच्या ते वर्गात यायला मिळायचं. तर फक्त आवड विषय जे असतील सायन्स किंवा गणित त्यासारखेच फक्त त्यांना त्यात बघायला मिळायचं. म्हणून मग आम्ही ठरवलं की आपण विद्यार्थ्यांशी आम्ही बोललो प्रत्यक्ष की खरंच असं आहे का, तर हो म्हणाले. शिक्षकांशी बोललो. म्हणून मग आपण दुसऱ्या वर्ग एक निर्माण करायचं ठरवलं. त्यासाठी कॉम्प्युटर, त्यासाठी लागणारा प्रोजेक्टर, स्क्रीन आणि सॉफ्टवेअर असं सगळंच आपण दिलं. आणि जयंतसारख्या जयंत द्विवेदी त्याच्या ओळखीचा आणि नेगोशिएशनचा पॉवर घेऊन ज्या सॉफ्टवेअरची किंमत 4.5 ते 5 लाख रुपये झाली असते 3 वर्षासाठी म्हणून 2 वर्गांना, ती त्याने 2.5 लाखात ते मिळवलं. ते आपण त्या दोन्ही वर्गांना दिलेलं आहे. तर व्यवस्थित चालणारा कॉम्प्युटर आणि त्याच्याकडे लागणारा स्क्रीन, आणि पूर्वीच्या वर्गात जे काही त्रुटी होत्या की आवाज नाही येत नव्हता किंवा स्क्रीन थोडासा लहान दिसत होता, हे सगळं आपण टाळून व्यवस्थित सुधारणा करून ते दुसऱ्या ई लर्निंगच्या फॅसिलिटी ज्या वर्गात दिल्या त्या सगळ्या आपण प्रॉब्लेम सोडवलेल्या आहेत. तसंच तिसरी एक मी आधी जे म्हटलं की गुंतागुंतीचा निर्णय घेऊन होणारा वेळ किंवा इथल्या जे काही स्टाफ आहे त्यांना आपलं रुटीन काम करून बाहेरचं काम करण्यासाठी फारसा वेळ नसतो आणि उत्साही नसतो. तर ते आपण बघितलं होतं की 4 वर्षापूर्वीच्या एका बॅचने आपल्याला 28 कॉम्प्युटर एका वर्गात दिले होते. ते सगळे एका लॅननी जोडलेले होते आणि त्याचा सर्व्हर पण दिलेला होता. पण ते कधीच त्यांचं चालू झालेलं नाही. उद्घाटना दिवशी फक्त कॉम्प्युटर ऑन झाले आणि बंद झाले. ते गेली 4 वर्षाचं धुळघात पडत होतं. ते साधारण 4.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट फक्त एक लॅन टेबल व्यवस्थित बसवली गेली पण ते पडलं होतं. तर हे आमचा निर्णय घ्यायचं एक मुद्दाम एक कारण झालं की अरे ह्याच्यावरती सोबत होऊ शकतं असं काही नाही. म्हणून मग आपण लॅन टेबल ते इन्स्टॉलेशनचं काम घेतलं आणि ते काम आपण फक्त 17,000 झालं आपलं. ते त्याला वायरिंग वगैरे काय करून तिथं शिवाय काही माऊस किंवा कीबोर्ड्स वगैरे चोरीला गेले असते तेही आपण दिले तिथले. आणि ते चोरीला जाऊ दिले नाहीत म्हणून आपण एक छोटीशी कल्पना काढलेली आपण की सगळं एकत्र ते बंच करायचं, सगळ्या त्यांचा पॉवर सप्लायचा आणि एकमेकांच्या कनेक्शनचा, आणि ते सगळं एकत्र आपण एका आपण इंजिनियर असेल त्यांना कळेल की आपण ज्युबिली क्लिप किंवा
पाईपलाईन म्हणतो तसं याच्यात एखादा आपण आवळून टाकतात म्हणजे ते जर काढायचं असेल तर त्याने 15 मिनिटं तरी लागतील अशा प्रकारे तर ते माउस काय जसं उपसला आणि टाकला की गेला असं होऊ शकत होतं. तर हे सगळं आपण केलेलं आहे. त्याच्याशिवाय आता म्हणजे शेवटच्या काही 10 दिवसात आपल्याकडे फंड्सचा फ्लो वाढला आणि त्यानंतर आपल्याला कळलं की आपल्याला बायोमेट्री आपण देऊ शकतो. आता बायोमेट्रीची 2 आपल्याकडे इथे इक्विपमेंट आहेत. तर ती इक्विपमेंट तशी पुढी पडत नव्हती कारण वर्गात एका शिफ्टला 500 विद्यार्थी असतात तरी ते स्कॅटर्ड झाले तसं तिथं 15 मिनिटं ते 20 मिनिटं रांगेत उभं राहायला लागत होतं. म्हणून आपण आता ठरवलं की बायोमेट्रीचं एक पहिल्या मजल्यावरती बसवायचं म्हणजे 2 आणि 3 मजल्यावरचे जे काही विद्यार्थी आहेत ते सगळे तिथे वरती जातील. ते तेवढीच गर्दी कमी होईल. 15 मिनिटाच्या ते 7-8 मिनिटावरती येईल. तर हे सगळं आपण आता शाळेसाठी केलेलं आहे. त्याच्यासाठी लागलेला खर्च जे काय आहे ते सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे. मी फाईल पण आणलेली आहे की कोणाला जर काही इंटरेस्ट असेल तर इन्व्हॉइस किंवा हे सगळं बघता येतं. धन्यवाद. शिक्षकांबद्दल मी बोलणार आहे म्हणण्यापेक्षा मी वाचून दाखवणार आहे कारण बोलायला लागलो तर वेळ कसा जाईल कळणार नाही. म्हणून मी जे काय वाटतं मला ते ज्या आठवणी आल्या आहेत त्या आठवणींना मी उजाळा देण्याचा प्रयत्न करणार. आज आपल्या शाळेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर आरूढ आहेत किंवा उच्च पदावर काम करून निवृत्त झाले आहेत. त्याचे सर्व श्रेय शाळेला म्हणजे अर्थातच आपल्या शिक्षकांना आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतला सर्वात मोठा काळ त्यांनी शाळेत घालवलेला असतो. त्यामुळे इथे जे संस्कार झाले त्यामुळेच हे विद्यार्थी घडले आहेत. आपल्या वेळच्या शिक्षकांबद्दल बोलताना अर्थातच पहिले नाव येईल ते त्यावेळी मुख्याध्यापक असलेल्या आठले सरांचे. त्यांचे रांगोळी स्वरूपातले चित्र आज जगदीशने काढले आहे. त्यातच आपल्याला कळतं की त्यांच्याबद्दल आपल्याला किती आदर होता. त्यांची एक आठवण, सर कडक शिस्तीचे पण तरी विद्यार्थी प्रिय होते. मला अजून आठवतं की आम्हाला 11वीला रसायनशास्त्राविषयी शिकवत होते आणि त्यांनी सोडियम धातूची पाण्याबरोबर काय क्रिया होईल हे त्यांना दाखवायचं होतं. ते सांगण्यासाठी त्यांनी तो प्रयोगच वर्गात करून दाखवला. त्यांनी सोडियमचा तुकडा पाण्यात टाकला आणि काय होतं ते बघून त्याचं वर्णन करायला सांगितलं. ते वर्णन मला अजूनही आठवतं. आत्ताच काही जण म्हणतायत तो तुकडा पाण्यावर सैरावैरा धावत सुटला, इकडे तिकडे धावत सुटला, त्याच्यातून सोडियम हायड्रॉक्साईड तयार झाला, हायड्रोजन वायू लिबरेट झाला आणि सरते शेवटीकडे पेट घेतला. हे वर्णन त्यांनी आम्हाला करायला सांगितलं, नंतर करून दाखवलं आणि यातला प्रत्येक शब्द कसा महत्वाचा आहे हेही त्यांनी सांगितलं. बरोबर ते अजूनही विसरणं शक्य नाही. कदाचित त्यांच्या या शिकवण्यामुळेच मी रसायनशास्त्र या विषयाकडे ओढला गेलो असेल. त्यांच्या उत्तेजनामुळेच श्रीधर गद्रे, सतीश ओगले यांच्यासारखी शास्त्रज्ञ आज आपल्याला लाभले. इंग्रजी विषय शिकवायला परचुरे, मुंडले, मावी जोशी, साखळकर आणि पानसरे सर होते. मावी जोशी सर स्वभावाने अतिशय प्रेमळ होते. नंतर ते एचसीसी एअरविंगचंही काम करत होते. साखळकर सर आत्ताच बरंचसं बोलले, ते थोडीच वर्ष होते पण त्यांच्या शिकवणुकीमुळे आणि त्यांच्या एकूण टापटीप स्वभावामुळे ते विद्यार्थी प्रिय झाले. मगाशी सुधीरने सांगितलं त्याप्रमाणे पानसरे सर दर आठवड्याला स्पेलिंगची परीक्षा घ्यायची. 20 शब्दांचं स्पेलिंग लिहायचं असायचं आणि ज्या विद्यार्थ्याची 20च्या 20 स्पेलिंग बरोबर यायची त्याला ते सुगंधित टिपकागर म्हणजे सेंटेड ब्लॉटिंग पेपर द्यायचं बक्षीस म्हणून. बक्षीस जरी छोटं असलं तरी त्यामुळे स्पेलिंग पाठ करण्यासाठी जे उत्तेजन मिळायचं आणि जी चढावड लागायची ती महत्वाची. त्यामुळे बक्षिसाचं महत्व नव्हतं पण त्यांनी जी आमच्यात एक परफेक्शनची सवय निर्माण केली ती महत्वाची. मराठी विषयाला रवा जोशी होते, र. देशपांडे होते, कधी शबरा देवळे सर होते तर कधी श्रीबा आठवले सर होते. देवळे सर त्यावेळेला बालकथा लेखक म्हणून प्रसिद्ध होते आणि ते कधी ऑफ पिरियडला आले आम्हाला त्यांच्या स्वतःच्या गोष्टी वाचून दाखवायच्या. त्यामुळे तो पिरियड खूप छान जायचा. सकाळी वर्तमानपत्र हातात आल्यावर प्रथम स्थानिक कार्यक्रम काय आहेत ते पाहायचं. भाषणं, चर्चा, परिसंवाद वगैरे काय शक्य असेल ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं. ही शिकवण अर्थातच कोणाची तर श्रीबा आठवले सरांची. त्यामुळेच आम्ही शिवाजीराव भोसलेंसारख्या वक्त्यांची भाषणं ऐकू शकतो. आजही वर्तमानपत्र हातात आल्यानंतर पहिली नजर जाते ती स्थानिक कार्यक्रमावर.
आणि अर्थातच हे श्रीबा आठवले सरांच्या शिकवणीतून. हिंदीला कधी पारसनी सर असत, कधी ओंकार सर असत, करमरकर असत किंवा दीका कुलकर्णी सर असत. दीका कुलकर्णी सर नंतर आबासाहेब गरवारे कॉलेजचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. ओंकार सर कधी कधी ऑफ पिरियडला यायचे, म्हणजे नेहमीचे शिक्षक जर गैरहजर असतील तर त्यावेळेला ते यायचे आणि मग ते काही गमती सांगायचे की इंग्रजी शब्दांना मराठी किंवा संस्कृतमध्ये प्रतिशब्द कसे करायचे त्या शिकवायचे. तो इतक्या आवेशाने की मुलांमध्ये एक प्रकारचा जोश निर्माण व्हायचा. इनामदार साहेब मुख्यतः भूगोल आणि नागरिक शास्त्रासारखे वृक्ष विषय शिकवायचे, पण ते इतके हसत खेळत आणि सोप्या पद्धतीने की त्यामुळेच आम्हाला भूगोलाची गोडी निर्माण झाली. त्यांचे बोलणे नेहमीच प्रोत्साहनपर असायचे आणि अजूनही तसेच आहे. अजूनही घडले की वर्गातल्या मुलांची ते नावानेशी चौकशी करतात, त्यांना सर्व मुलांची नावं आठवतात हे विशेष. त्यावेळी दातार सर हे भूगोल शिकवायला होते. त्यांनी मोठ्या आकारातले त्रिमिती नकाशे त्यावेळेला तयार केले होते. त्यातून नंतरही बरेच वर्ष ते हस्ताक्षर सुधारण्याचे वर्ग घेत असत. त्याशिवाय वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वेळी ते मुलांची नाटकं किंवा नाटिका बसवायची. मला आठवतं त्यांनी बसवलेली शेपटीचा शाप आणि सोनेरी नदीचा राजा ही नाटकं मला अजूनही आठवतात. त्याच्या तालमीत शाळेत उशिरापर्यंत चालायच्या आणि नाटकाच्या वेळेचे फोटोही ते स्वतः काढायचे. संस्कृत म्हणजे अरहर्डीकर सर असं एक समीकरणच झालेलं होतं. स्वच्छ व स्पष्ट उच्चार आणि संस्कृतवर असलेले प्रभुत्व, त्यामुळे ते विद्यार्थी प्रिय झाले होते. ते विद्यार्थ्यांकडून संस्कृतची अगदी कसून तयारी करून घेत असत आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच यशवंत बलवंत केतकरच्या रूपाने आपल्या शाळेला पहिली जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप मिळाली. पुढच्याच बॅच मधल्या म्हणजे आपल्या बॅच मधल्या म्हणजे आपल्या भालचंद्र लिंबेला त्यावेळी बिडकर शिष्यवृत्ती मिळाली आणि थोड्याच मार्गाने माझी शिष्यवृत्ती हुकली. SP कुलकर्णी सर म्हणजे उत्साह आणि जोश, त्यांची घोषणा जी आपण म्हटली की त्यांच्या प्रोत्साहनामुळेच श्रीधर कुलकर्णी, विजय गुलगुले यांच्यासारखे कबड्डीपटू, शशांक कुलकर्णी सारखे जलतरणपटू, नीतू मांडके, दीपक अनपट याच्यासारखे व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉलपटू आपल्याला मिळाले आणि सुधीर चिटणीस सारखे खोखोपटू शाळेला लाभले. या सर्व खेळाडूंनी नंतर अनेक वर्ष क्रीडा क्षेत्र गाजवलं. त्याशिवाय अनेक शिक्षकांची नावं आठवतात, पण वेळ थोडा आहे. शाळीग्राम सर, आत्रे, आकुत, नागोदाते, शास्त्र विषयाला वाघ, कुरुलकर, गणिताला कारखानीस, केर, पारखी आणि नंतर अभ्यंकर सर होते. पारखी व वाघ सर नंतर मुख्याध्यापक झाले. या सर्व शिक्षकांच्या संस्कारामुळेच मुलांची सर्वांगीण जडणघडण होत गेली आणि आज जे आपण दिसतोय हे या सर्व शिक्षकांमुळेच, हे मला नमूद करावं असं वाटतं. धन्यवाद. जे व्यवस्थित लक्षात ठेवून या कोर कमिटीने आता सुद्धा मला शेवटचा नंबर दिला, याबद्दल त्यांचा अतिशय आभारी आहे. खरं म्हणजे मी जे काही बोलणार आहे त्याच्याकरता व्यासपीठावर काही लोक असते ते जास्त बरं झालं असतं, पण आज मी ज्यांच्यासमोर बोलतोय ते आमचे थोर गुरुजन, तिथे या शाळेचा भूतकाळ आहे. हे माझे सर्व मित्र, हे सुद्धा या शाळेचे भूतकाळ आहे आणि या शाळेचा जे भविष्यकाळ घडवू शकतात त्यांच्या अनुपस्थितीत मी माझे विचारणार. पण एक गोष्ट निश्चित आहे की ही जी वास्तू आहे ती काल होती, आज आहे आणि उद्या राहणार आहे आणि ती हे ऐकते, हा माझा आनंद आहे. मी जेव्हा आयुष्यात खूप काही कमावलं, खूप काही वेगवेगळ्या पदावर कामं केली, ॲटॉमिक एनर्जीमध्ये खूप डिझाईन्स केली, भारतातले पुस्तकं न्यूक्लिअर फॉर्मॅटने डिझाईन केलेले आहेत. जास्त मोठी लिस्ट लावत नाही, पण जेव्हा आपण कुठेतरी जाऊन पोहोचतो आणि मागे वळून बघतो तेव्हा कळतं की आपण शाळेत शेवटच्या बाकावर होतो आणि आता तर आपण पहिल्या बाकावर आहोत. हे कशामुळे घडलं? हे निश्चितच आपल्या अभ्यासामुळे घडलेलं नाहीये, तर काहीतरी वेगळं रसायन होतं ज्याच्यामुळे आपण घडलो. आणि असा विचार करता करता मला असं लक्षात आलं की शाळेमध्ये असताना प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी गुण असतात आणि काहीतरी दोष असतात. तर प्रत्येक विद्यार्थ्याचा जे गुण आहे ते वाढवायचा प्रयत्न या शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाने केला आहे आणि जे दोष आहेत ते कसे कमी होतील हेही त्या शिक्षकाने बघितलं, म्हणून आम्ही आज इथं उभे आहोत. आणि ही जी स्पेशालिटी या शाळेतल्या शिक्षकाने होती त्याच्यामुळे आम्ही काहीतरी घडलो, थोडेसे बिघडलो. आता मी जेव्हा बिघडलं शब्द म्हणतो तेव्हा मला शाळेतल्या काही आठवणी आठवतात.
की शाळेमध्ये असताना शाळा टर्म फी घेते तेव्हा काहीतरी साम्यवादी काहीतरी म्हणजे अशा तऱ्हेचे विचार डोक्यात घेऊन शाळा आपल्याला डुबाडते, अशा तऱ्हेचं काहीतरी माझ्या डोक्यात रसायन निर्माण झालं आणि साधारण शेवटच्या बापावर बसणारा मी अत्यंत विचारपूर्वक लायब्ररीतनं 5 अनेक किमतीची पुस्तकं चोरली. एका वेळी नाही, एक आणायची 30 पैशाची पुस्तकं असायची, ती शर्टाच्या आतलं अशी चटणीच्या आतलं खोल, ही एक पुस्तक दिलं आणि गणित ठेवलं की मी किती आण्याची पुस्तकं घेतली, कारण मला 5 आण्याची पुस्तकं चोरून द्यायची. 5 आण्याची पुस्तकं चोरून दिल्यानंतर त्याच्यावर शाळेचे शिक्के होते. एक दिवस आईने विचारलं, तुला एकदम एवढी पुस्तकं वाचायला कशी मिळाली? नाही म्हटलं, मी खूप हुशार विद्यार्थी आहे म्हणून मला एकदम 5 पुस्तकं देण्यात आली, पण माझ्या आई जी अशिक्षित होती तिला काही ते चांगलं पटलं नाही, पण तिने मला दरडावायला सुरुवात केली. मग मी म्हटलं, हो मी चोरून आणली. जशी आणलीस तशी परत. आता परत आली पंचायत. मग मी ठरवलं की ज्या मार्गाने मी आणली त्याच मार्गाने परत आहे. पहिलं पुस्तक जेव्हा मी ठेवायला गेलो तर ते लायब्ररीत चांगले मला ओळखत होते. 10 मिनिटांनी मला म्हणले, माधव तर हे पुस्तक नव्हतं, ते अचानक कसं आलं इथं? आणि मी त्यावेळेला पुस्तक चोरताना जेवढा घाबरलो नव्हतो तेव्हा ते परत ठेवताना घाबरलो. म्हटलं बाद झालं, आता पुस्तक परत ठेवणं नाही. आणि उरलेली 4 आण्याची पुस्तकं मी थंडीमध्ये छानपैकी शेकोटी करून जाळली. आणि गेले 40 वर्ष शाळा सोडल्यावर हे शल्य माझ्या मनात खूपच होतं. जगामध्ये पुष्कळ कोर्ट असतात, ते शिक्षा देतात, पण खरी शिक्षा आपलं मन आपल्याला देत असतं, त्याच्यावर कोणतंही अपील नसतं. ती शिक्षा आपण भोगायची असते आणि जमेल तेव्हा फेडायची असते. तेव्हा आम्हाला या व्यासपीठावर आज सांगायचं आहे की हे कोणी लोक असते तर जास्त बरं झालं असतं, पण यांच्या मदतीने ते काम करेल की मी 5 आण्याची पुस्तकं चोरली तेव्हा 5,001 रुपये ती शाळेच्या लायब्ररी करता अत्यंत खेदजनक, म्हणजे माझी वाईट जे वाटतंय त्याचं कृतज्ञता म्हणून द्यायची माझी इच्छा आहे आणि ते मी देणार आहे. आणि त्या शाळेत घ्यावं एवढं बोलून मी मला दिलेली शेवटची संधी. त्यांचे आभार मानायचे त्यापैकी बरेच आदरणीय माननीय लोकांकडे नाही. साधारणपणे आभार प्रदर्शन सुरू झालं की लोक पाय चपला घालायला लागतात की आता जायचं म्हणून. असं करून आता अतिशय सुरेल असं पसायदान या आभार प्रदर्शनानंतर होणार आहे. सर्वप्रथम मी आभार मानतो आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल श्री भूषण गोखले, नियामक मंडळाचा अध्यक्ष श्री राजीव सहसरकर, मोएसचे सचिव श्री संतोष देशपांडे आज येऊ शकले नाही, पण त्यांनाही आपण आमंत्रित केलेलं होतं. शाळा समितीचे अध्यक्ष श्री भालचंद्र पुरंदरे, ही सर्व अतिशय व्यस्त मंडळी आहेत. कार्यक्रमाला पूर्ण वेळ ते थांबू शकले नाही, पण आमच्यासाठी त्यांनी वेळ दिला की इथे आले आणि त्यांनी मार्गदर्शन केले. सध्याचे मुख्याध्यापक श्री अर्नाळे सर, श्रीमती तांबे मॅडम, कॉम्प्युटर विभागाचे श्री अंशुमन गायकवाड आणि आम्हाला सर्वतोपरी मदत केलेले शिक्षकेतर कर्मचारी श्री शैलेश, या सगळ्यांचे आभार मानणे हे माझं कर्तव्य आहे. गायकवाड हे कॉम्प्युटर विभागाचे प्रमुख आहेत. माधव मांजरेकर मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये त्यांची अतिशय अमोल अशी मदत झाली आणि प्रत्येक काम आम्ही त्यांच्याकडनं सर्टिफाय करून घेत होतो. त्यांचेही आभार. आज आपले आदरणीय गुरुजी इथे उपस्थित आहेत आणि श्री नामदार सर, प्रमोद सर, साखरकर सर, आरस मिस्टर, पानसरे सर, श्री अभ्यंकर सर, नागो डाके सर, एवढे शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते. त्यांची वय लक्षात घेता काही शारीरिक मर्यादा अर्थातच असणार आहे प्रत्येकाला. आपण आता तिकडेच वाटचाल करतो हळूहळू, त्यामुळे काही शिक्षकांना लवकर जायला लागेल, त्यांच्या आणण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. आपल्या वेळेचे जे शिक्षक होते त्यांच्याबद्दल तर आदर आपल्याला होताच, पण त्यावेळेचे शिक्षकेतर कर्मचारी श्री रामभाऊ राऊत, ते मला वाटतं आता नाही आहेत, पण ते परत येतो असं सांगून गेलं. म्हणजे त्यांनी घंटा वाजवल्याशिवाय शाळा भरायची नाही आणि त्यांनी घंटा वाजवल्याशिवाय शाळा सुटायची नाही. तर त्यांचा खूप मोठा भाग होता आणि आजही ते आम्हाला ओळखत आहेत. तर त्यांनाही आम्ही प्रेमाने बोलवलं होतं आणि ते एवढ्याच प्रेमाने इथे आले. त्यांचेही त्यांना मी धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या नंतर जो भोजनाचा कार्यक्रम आहे तो सरपोतदार केटर यांच्याकडनं आहे. त्यांनी अतिशय रिझनेबल, म्हणजे आमचा उद्देश त्यांनी लक्षात घेतला की आम्ही हे सगळं कशा करता करतोय आणि अतिशय रिझनेबल रेटमध्ये आपल्याला भोजनाची सोय उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद.
आमची जी कोर कमिटी एक आम्ही स्थापन केली, तर आमच्या सर्व सहकार्याने खरोखर गेले वर्षभर जीवाचं रान केलं. आज जी काय उपस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसते, तर जसं आधी सांगितलं तसं खरोखर एक 5-10 मुलांमधून हा उपक्रम सुरू झाला आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप सुरू झाला. मग आम्हाला प्रश्न पडला की सगळे आता विश्वात्मके येणे वाक्यन्ते तोषावे तोषो निमजद्यावे पसाय दानगे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पावो जो देवांची रक्तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ